फारकत म्हणजे घटस्फोट कोणत्या वयात होईल सांगता येत नाही. आत्ता नुकताच एक फारकत झालेली घटस्फोट झाला आहे दोघांचा 82व्या वर्षी. जिथे काही नवीन लग्न करायचे चान्सेस नाही, पुढचं आयुष्य जगायची गॅरंटी नाही. 82 वर्ष नको ती बायको मला, 82 वर्षी. आणि फारकतीचं कारण काय? आपण पण लक्षात ठेवा, आपण आपल्या घरात राहतात ना, तर राहत असताना आपली पत्नी बरोबर राहते, आपले मुलं बरोबर राहते, ती आपल्याला त्रास देत असेल ना तर वय विसरून जा, फारकत देऊन टाका. या गृहस्थाने फारकत कशी दिली माहिती आहे का? खालच्या कोर्टामध्ये त्यांनी जयपूरच्या कोर्टामध्ये फॅमिली कोर्टामध्ये पुरुषाने नवऱ्याने फारकतीचा अर्ज दाखल केला होता. त्याचं कारण असं होतं की त्याला पत्नीपासून फारकत पाहिजे होती, पण तो म्हणत होता की ही जी बायको आहे ना, मला ए सीमध्ये झोपू देत नाही, मला ए सीमध्ये थंडगार झोपायची सवय आहे आणि ती ए सीमध्ये मला झोपू देत नाही. शिवाय ती रोजची कटकट करते. मी आता आयुष्यभर कटकट सहन करत आलेलो आहे. आता मला माझं राहिलेलं लाईफ मला असं वाटतं आपण स्वच्छंदी जगावं, पण तिच्यामुळे मला प्रचंड त्रास होत आहे. मला आता मुक्तपणे जीवन जगायचं आहे. ही भांडणाची लढाई शिवीगाळ मला आता कंटाळा आलेला आहे. रिटायर लाईफ जगलेलं आहे आणि रिटायर पण खूप ना, 60व्या वर्षी मी रिटायर झालेलो आहे. आता मी 82 वर्ष ते झालेलं आहे. पुन्हा का बायकोचा त्रास सहन करायचा? म्हणून त्यांनी डायव्हर्स पिटिशन दाखल केलं जयपूरच्या फॅमिली कोर्टामध्ये. जयपूरच्या फॅमिली कोर्टाने पिटिशन रिजेक्ट करून टाकलं. तो घाबरला नाही, तो जयपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्याची बाजू मांडली. त्यांनी सांगितलं का ही माझ्या चरित्रावर पण संशय घेते. आता न्यायालयाला वाटलं चला 82 वर्षीयाच्या चरित्रावर काय संशय घ्यायचा. आता जायला टेकला. त्याच्यानंतर मग न्यायालयाने दोघांचं ऐकून घेतलं, उच्च न्यायालयाने जयपूरच्या, आणि त्याचा डायव्हर्स मंजूर केला. पण आता डायव्हर्स मंजूर केल्यानंतर तो आता स्वच्छंदी जीवन जगत आहे. राहिलेले जे काही त्याचे 20 वर्ष असतील आयुष्यातले स्वच्छंदी जीवन जगत आहे. आपण पण लक्षात घ्या, आयुष्यभर बायकोची आपण खडखड सहन करतो, त्रास सहन करतो, पण शेवटी जे आपलं लाईफ असतं ना, शेवटचे 10 वर्ष 20 वर्ष हे सुखाने जर जगायचे असेल ना, करून टाका डायव्हर्स, नाही तर हा मोकळं स्वच्छंदी जीवन जगा. धन्यवाद. हल्ला जास्त